हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल राम कृष्ण रूप पाहता लोचनी
नहीं वाजू दे. हरी संतानी सरता केलो तैशा परी, संतानी सरता केलो तैशा परी, संतानी सरता केलो तैशा परी, संतानी सरता केलो तैशा परी. Hare
हरिभक्त गायन प्रदीप महाराज साईं। संताने प्रदाता केलो पैसा पारी, संताने प्रदाता केलो पैसा बोले
संतांनी सरता केलो तैशा परी चंदनिते बोरी व्यापिली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार अंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं पुढं वंदे महापुरुष ते चरणारविंदम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा संतांनी सरता केलो तैशा परी चंदनिते बोरी व्यापिली किंवा चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा महत्त्वाचा आणि संतांच्या कृपेने प्राप्त झालेला अनुभव
दृष्टांताच्या माध्यमातून सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या शिवनेरी कॉलनीमध्ये श्री तुळजाभवानी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिवनेरी कॉलनी, समस्त नागरिक, भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आंधळे महाराजांच्या मार्गदर्शनाने आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण चौधरी सर, आणखीन कोण आहे, या सगळ्या मंडळींच्या पुढाकारामधून सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, वर्ष दुसऱ्या वर्षातील आजची आपली कीर्तनाची सेवा 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. नियोजित माझी काल सेवा होती, पण मला थोडीशी अडचण आल्यामुळे महाराजांना मी फोन केला, काल तुम्ही करा, आज मी तुमच्या जागेवर करतो. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, वारकरी, महाराज मंडळी, सगळ्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला सगळ्यांची नावं घ्यावीशी वाटतात, परंतु कोणाचं राहून जाईल चुकून. कारण बरेच वर्षापूर्वी या ठिकाणी गजानन कॉलनीमध्ये श्रीमद भागवत कथा करण्याचा योग प्राप्त झाला. त्यानंतर बऱ्याच वेळेला सप्ताहामध्ये कीर्तनाकरता तिथे येणं सुद्धा झालं. त्यानंतर बराचसा हामध्ये गॅप पडलेला आहे. परत एकदा या कीर्तनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग, भेटीचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आलेले सगळे श्रोते सज्जन, माता भगिनी, लांबून लांबून मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. बजाज नगरची मंडळी, पवार साहेब आलेले आहेत, सगळीच मंडळी, खेडकर साहेब आहेत. तुम्हाला पाहिलं की ते गजानन कॉलनीतली आठवण होते. विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला आलं त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होते असा, आणि एकदम श्रोते सुद्धा दक्ष, चाणाक्ष आपल्या परिसरातले सगळे. म्हणून भागवत कथा मी मुद्दाम इथे घेतली होती गजानन कॉलनीमध्ये. डॉक्टर साहेबांना भागवत करायचं होतं, ते राहतात N4 मध्ये. मी म्हटलं N4 मध्ये आपण जर कथा ठेवली तर लोक येतील की नाही सांगता येत नाही. मी आत्ताच N1 मध्ये भागवत केलं. हो, तिथले कमी असायचे, बाहेरचे यायचे थोडेफार, म्हणून ते भरल्यासारखं दिसायचं. म्हणून या ठिकाणी खूप चांगला उपक्रम आहे, प्रयत्न आहे. कारण हे आता छत्रपती संभाजीनगर आहे. जनार्दन स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचक्रोशी, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी आहे. आणि अनेक संत मंडळी, महाराज मंडळी या भागामध्ये आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सत्संग होत आहेत. विठ्ठल N1 मध्ये जरी भागवत होतं तरी सगळी महाराज मंडळी भेट देण्याकरता आली. आमचे आदरणीय आंधळी महाराज आले, तुम्ही नाही आले खेडकर साहेब. आमचे आदरणीय परमपूज्य सारडा महाराज आले होते, ज्ञानेश्वर भाऊ नव्हते आले. मी आठवण काढली होती. आमचे नाथ महाराज आले होते, त्यांनी गीतेचे बरेच श्लोक म्हटले तिथे. विठ्ठल तेव्हा सर्वांच्या या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण मिळून हे चिंतन करतोय. म्हणजे काय नाव महाराजांचं, आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, सायंकर महाराज.
वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, तेव्हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे. महाराजांनी या अभंगातून संतांच्या कृपेने प्राप्त झालेला अनुभव सांगितलेला आहे. अनुभव आणि अनुवाद याचा सम्यक, समतोल आणि सुमधुर असा समन्वय म्हणजे संतांचं जीवन. काही लोकांच्या जीवनामध्ये अनुवाद असतो पण अनुभव असेलच असं नाही. काही लोकांच्या जीवनात अनुभव असतो पण अनुवाद करायला ते जगात येत नाही. संतांचं वैशिष्ट्य ते अनुभव घेतात आणि आपल्याला सांगण्याकरता येतात. विठ्ठल विठ्ठल. किंबहुना आपल्याला अनुभव आल्याशिवाय साधू संत सांगत सुद्धा नाहीत. नाथ महाराजांच्या चरित्रातली नेहमीची गोष्ट आपण ऐकतो. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एका बाईचा मुलगा गुळ खायचा आणि तो असा सारखा आजारी पडायचा. कोणीतरी बाईंनी सांगितलं, तुझा मुलगा तुझं ऐकत नाही ना, पैठणला जा. एकनाथ महाराजांनी सांगितलं की लोक लगेच ऐकतात आणि म्हणून ती बाई त्या मुलाला घेऊन पैठणला गेली. महाराजांना म्हटली, गुळ खातो, खूप आजारी पडतो, याला तुम्ही काहीतरी सांगा. महाराजांनी मुलाकडे पाहिलं, बाईकडे पाहिलं आणि सांगितलं, बाई याला तुम्ही पुढच्या एकादशीला घेऊन या. बाईंना असं वाटलं मुहूर्त नसेल म्हणून महाराजांनी पुढची एकादशी सांगितली. दुसऱ्या एकादशीला बाई घेऊन गेल्या मुलाला. गेल्याबरोबर महाराजांनी त्या मुलाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, म्हणजे बाळा आजपासून तो गुळ खायचा नाहीच बरं का, बाई जा तुमच्या मुलाला घेऊन. बाई म्हटली, महाराज एवढं एक वाक्य सांगायचं होतं तर 15 दिवस का लावले हो. नाथ महाराज हसले, म्हणजे काय माहीत बाई, मीच गुळ खात होतो म्हणले. 15 दिवस मी बंद केला आणि मग आता याला सांगितलंय, आता याच्यात फरक पडेल. विठ्ठल तैसे संत जगी, तैसे संत जगी, वास्तविक पाहता संतांना काही करायची गरज नाही. संत हे पूर्ण स्थितीला प्राप्त झालेले असतात. पण देखे प्राप्तार्थ जाहले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले, लोकालागी यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः संयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणून येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. चालती बोलती गीता आहे. विठ्ठल विठ्ठल. नुसते गीताच नाही तर एकनाथी भागवताचे सगळे 1400 श्लोक मुखोद्गत केले त्याने. आता ही सगळी परंपरेची कृपा आहे बरं का. त्याचे प्रयत्न आहेतच, प्रयत्नही पेक्षा आदरणीय महाराजांनी त्याच्याकडून करून घेतलंय. विठ्ठल विठ्ठल. मी काल भागवतात सुद्धा सांगितलं, आमच्याकडे आळंदीला एक मुलगा आता यंदा
परीक्षा द्यायला आला ज्ञानेश्वरीची. 9वीतला मुलगा, म्हणजे वय किती असेल साधारण? 9वीतला नाही, 9 वर्षाचा मुलगा. हा, 9 वर्षाचा मुलगा म्हणजे 3री-4थीतला मुलगा. मी म्हटलं ह्याला कशाला आणलं बाई तुम्ही? म्हटली याला परीक्षा द्यायची. म्हटलं हरिपाठाची द्यायची का परीक्षा? नाही नाही म्हटली, ज्ञानेश्वरीची परीक्षा द्यायची. दोघं आई वडील आलेले. म्हटलं अहो ज्ञानेश्वरी काय एवढी सोपी आहे का? 4-5 वर्षाचा पोरगा तुम्ही घेऊन आले, ज्ञानेश्वरी द्यायची म्हटली. म्हटली महाराज परीक्षा घेऊन बघा. म्हणायला लावलं तर त्याने सगळी ज्ञानेश्वरीच म्हणायला सुरुवात केली. 1000 ओव्याची परीक्षा आम्ही घेतली, परंतु तो म्हटला माझे 3ही भाग पाठ आहेत, म्हणजे पूर्ण 9000 ओव्या पाठ आहेत. मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं बाई कशी काय पाठ केली होय ज्ञानेश्वरी याने? ते म्हटले हा पोटात असताना मी 108 पारायण केली होती. त्याचा परिणाम होतो. विठ्ठल तुकाराम महाराज आपल्याला आपला अनुभव सांगतायत. का संत अनुभव सांगतात त्याची 1-2 कारणं मी आपल्याला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे कृतज्ञता म्हणून अनुभव सांगतात. संतांनी आपल्यावर कृपा केली, आपल्याला भगवंताचा अनुभव आला, आपलं जीवन उद्धरून गेलं, आणि म्हणून आपण संतांचं वर्णन सारखं केलं पाहिजे. याला काय म्हणतात? कृतज्ञता. ज्यांच्यामुळे आपलं जीवन घडलं, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात काही बदल घडला, ज्यांनी आपल्याला पडत्या काळामध्ये मदत केली, माणसाने त्यांच्या संबंधाने कृतज्ञता लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांचे उपकार आपण सतत लक्षात ठेवले पाहिजेत, नाव घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांचं नाव घ्यायला सुद्धा माणसाला लाज वाटते. एक मनुष्य होता, त्याला विचारलं तुम्ही कुठं शिकले? म्हटलं शिकायला विकायला कुठंच गेलो नाही. मग मला घरीच तयार झालो. म्हटलं घरी जरी तयार झालेले असले तरी मोबाईलमध्ये का होईना ऐकलं असेल कोणाचं. विठ्ठल नाव घ्यायला माणसाने लाजू नये. जसं तुकाराम महाराजांचे अभंग जर तुम्ही पाहिले, संतपर अभंगामध्ये नुसतं संतांचं वर्णन आहे. महाराज प्रत्यक्ष म्हणा परोक्ष म्हणा संतांचंच वर्णन करतात. कधी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जर महाराज आले आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं तुकाराम महाराजांचं, काय तुकाराम महाराज तुमच्या मुखातून दिव्य अशी गाथा बाहेर पडते, अमृताची वचनं बाहेर पडतायत, फारच याच्याकरता तुम्ही साधना केलेली दिसते. महाराज आपले हात जोडायचे आणि म्हणायचे महाराज माझं याच्यात काहीच नाही. आजीचे माझा तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे. तुकाराम महाराज प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचंच वर्णन करतात. बऱ्याच वेळेला लोक प्रत्यक्ष वर्णन करतील पण परोक्ष करतीलच असं नाही. तोंडासमोर म्हणतात तुमच्यामुळे आमच्या जीवनात हे घडलं, पण मागं म्हणतात आमचा त्यांचा काही संबंध नाही. पण तुकोबारांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर समोरही संतांचंच वर्णन आहे. आजच्या अभंगात जे वर्णन आहे ते समोरचं वर्णन आहे, परोक्ष वर्णन आहे. विठ्ठल प्रत्यक्ष असो की परोक्ष असो, वर बसायचं तिकडे खुर्ची बस, तुम्हाला बसायची अडचण आहे, बसा. प्रत्यक्ष असो की परोक्ष असो, खुर्ची बसायचं खाली बसायचं, खाली बस, काय नाही, खाली बस, बसा. विठ्ठल विठ्ठल संतांचं वर्णन तुकाराम महाराज करतात. आपला विषय असा चाललेला आहे की का संतांचं वर्णन केलं किंवा का अनुभव सांगितला.
पहिलं कारण मी सांगितलं कृतज्ञता. म्हणून माणसाने आपल्या जीवनात काय असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ असू नये. कृतज्ञ कोणाला म्हणतात? जो केलेले उपकार जाणतो त्याला म्हणायचं कृतज्ञ. असं म्हणतात की शुकाचार्यांनी पांडवांच्या यज्ञामध्ये एक शीत खाल्लं भाताचं, आणि त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता परीक्षित राजाला भागवत कथा सांगितली. ह्याला म्हणायचं कृतज्ञता. आणि काही कृतज्ञ असतात. भस्मासूर, भगवंतानी वर दिला, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होऊन जाईल. तो भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. विठ्ठल अनुभव का सांगतात? दुसरं कारण सांगतो, ऐका. आपल्या उपयोगाचा अनुभव आहे म्हणून सांगतात. काही लोक जे असतात ते विचारलं तरीच सांगतात. काही लोक असे असतात विचारलं नाही, काही लोक असे असतात विचारलं तरी सांगत नाहीत. काही लोक असे असतात विचारलं तरच सांगतात, आणि काही लोक असे असतात विचारलं नाही तरी सांगतात. विचारलं तरी सांगायला तयार नाहीत काही मंडळी. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एसटी डेपोमध्ये जाऊन बसा. आमच्या आमच्या गावाला गाडी कोणती जाते हो, 10 मिनिटं तर तुमच्याकडे ते बघतच नाहीत. म्हणजे त्यांची ड्युटी आहे विचारलेलं सांगण्याची, पण सांगत नाहीत लोक. काही लोक असतात ते विचारलं तरीच सांगतात, तरच सांगतात. आणि नियमशास्त्राचा असा आहे, विचारलं तरच सांगावं. ना पृष्ठः कस्यचित ब्रूयात, म्हणजे अपृष्ठः कस्यचित न ब्रूयात. आपण जर एखाद्याने विचारलं नाही आणि सांगायला लागलो तर त्या समोरच्याला किंमत नाही राहत. विठ्ठल काय लोकांना जो दिसेल त्याला प्रवचन सांगण्याची सवय लागलेली असते. कोणी दिसला की त्याला उपदेश करत बसायचा, तर चालत नाही बरं का. आपल्याकडे एक जुनी गोष्ट नेहमी सांगितली जाते. पावसाळ्याचे दिवस होते, मला वाटतं 4वी-5वीच्या पुस्तकात गोष्टच आहे. थंडीने कुडकडलेली 4-5 वानरं त्या झाडाच्या बुंद्याखाली असे हे गोळा करायचे, पालापाचोळा, आणि त्याच्यामध्ये गुंजा टाकायचे आणि फुंकायचे. त्यांना असं वाटतं की लाल लाल टाकलं मध्ये पेटतंय. वानर वर एक चिमणी होती, तिने सुंदर कोटं केलेलं होतं. ती चिमणी खाली आली आणि त्या वानरांना उपदेश करायला लागली. काय वानर दादा, माणसासारखे हात, माणसासारखे पाय, आणि अजून तू घर नाही बनवलं म्हणून तुझी ही दैना झाली. माझं घर बघ किती सुंदर आहे, मी असं केलं, मी तसं केलं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झालं, चिमणीचं प्रवचन चालूच. मी एका वानराला राग आला, ते सर वर गेलं आणि म्हटले तू तरी कशी घरात राहते बघते, म्हणून चिमणीचं कोटं सुद्धा तोडून मोडून फेकून दिलं. चिमणीचं कोटं का तुटलं विचारलं नाही आणि उपदेश करायला गेली. विठ्ठल श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा बघा तुम्ही, पहिला अध्याय, भगवान काहीच बोलले नाही. अर्जुनच नुसता बोलत होता, पूर्ण अर्जुन बोलला आणि भगवान बोलले नाही. भगवंत म्हणले तुला काय बोलायचंय ते बोल बाबा, तू काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मग शेवटी अर्जुनाच्या लक्षात आला आपण बोलतोय पण भगवान काहीच बोलत नाहीत, त्या अर्थी आपलं काहीतरी चुकलं पाहिजे. अर्जुन निश्चयात्मक भ्रमात होता, तो संशयात्मक भ्रमात आला. आणि मग अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? हात जोडले अर्जुनाने देवाला. कार्पण्य दोषो पृच्छामि तां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेऽहं शाधिमां तां प्रपन्नम्. अहम ते शिष्य माम शाधी. मी तुझा शिष्य झालोय. माम शाधी म्हणजे माझं लवकर लग्न करून टाक, असा नाही बरं करता येतं. शास धातू आहे संस्कृतचा. शास धातूचा आज्ञार्थाचा द्वितीय पुरुष एकवचन शाधी,
म्हणजे उपदेश कर. विठ्ठल विठ्ठल संस्कृती येत नसेल तर लोक अर्थ आपल्या मनाला येईल तसं सांगतात. शाळेत एक शिक्षक होते, म्हणजे तुम्ही नाही हो, आणि मुलांनी विचारलं, सर तमसो मा ज्योतिर्गमयी याचा अर्थ काय? आता सरांनी कधी संस्कृत शिकलेलंच नव्हतं, आणि मुलांनी विचारलं, आपला अपमान होईल, मला येत नाही कसं म्हणायचं? म्हणजे अरे सोपा अर्थ आहे, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुझी आई ज्योतीच्या घरी गेलेली आहे, तसा अर्थ नाही त्याचा. तमसो मा ज्योतिर्गमय, तमसह म्हणजे अंधारापासून, मा म्हणजे मला, ज्योतिर्गमय म्हणजे प्रकाशाकडे घेऊन चल. विठ्ठल विठ्ठल विचारलं तरच सांगणारी एक जात आहे, पण नाही विचारलं तरी सांगतात. त्यांना त्रास होतो पण तरी सुद्धा सांगतात. त्याचं कारण त्यांच्या अंतःकरणात तुमच्या आमच्याविषयी कळवळ आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि तिसरा अनुभव का सांगतात ते कारण मी सांगतो. आणखी माझ्या अभंगाकडे होतं. संत अनुभव का सांगतात? कारण हा आनंदाचा अनुभव आहे, हा सुखाचा अनुभव आहे. सामान्य एखाद्या व्यवहारातला आनंद झाला तर माणसाला तो गप्प बसू देतो का? आनंद झाल्यानंतर लगेच मनुष्य सगळ्यांना सांगत सुटतो. मुलगा झाल्याचा आनंद, मुलगा पास झाल्याचा आनंद, पैसे मिळाल्याचा आनंद, घर बांधल्याचा आनंद, गाडी घेतल्याचा आनंद मनुष्याला दुसऱ्याला सांगावासा वाटतो. मग हा तर आनंद परमानंद आहे. हो, मोले मदिरा खाये तो तेने छंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला हे तो केवी राहे उगेला. हो, भगवान परमात्म्याने 10व्या अध्यायामध्ये आपले भक्त भजन करतात त्याचं वर्णन केलंय बघा. मच्चित्ताः मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भगवान परमात्मा म्हणतात, चित्ते मीची झाले प्राणे मियाची झाले. त्याच्यावरच्या ओव्या, जीवो मरो विसरले बोधाची भुली. दोन संत एकत्र आले, जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळल्या कालविती परस्परे. मग तरंगाशी धवळारे तरंगाची होती. दोन तुडुंब भरलेली सरोवर एकमेकाच्या जवळ आहेत, फक्त मध्ये एक छोटासा बांध आहे. दोन्ही सरोवरात पूर्ण पाणी आहे. वारा आल्यानंतर काय होतं, या सरोवरातलं पाणी या सरोवरात, या सरोवरातलं पाणी या सरोवरात. तरंगाशी धवळारे तरंगाची होती. तसं दोन पूर्ण बोधाचे महात्मे, भगवान बाबा महाराज आणि वामन भाऊ महाराज, पूर्ण बोधाचे महात्मे बरं का. हल्लीच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या शिष्य परंपरेत जी काही अनमोल अशी रत्न किंवा महान साधू निर्माण झाले, त्या जोग महाराजांच्या परंपरेत बंकट स्वामी महाराज होऊन गेले. म्हणजे जे 4 खांब मुख्य होते त्याच्यामध्ये पहिला खांब म्हणजे बंकट स्वामी महाराज, दुसरा खांब लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, तिसरा खांब मारुती महाराज गोरव आणि चौथा खांब म्हणजे मामासाहेब दांडेकर. याच्यामध्ये बंकट स्वामी महाराज मराठवाड्यातले, पण संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी प्रचार प्रसार केला. आणि बंकट स्वामी महाराजांच्या या पठडीमध्ये तालमीमध्ये बंकट स्वामी महाराजांच्या परीक्षेला पूर्ण उतरलेले 2 महात्मे, विठ्ठल विठ्ठल दोन महात्मे एकत्र आले. त्यांची चर्चा काय, तुष्यंतीच रमंतीच मच्चित्ता मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम. 2 एकत्र आल्यानंतर त्यांचा बोध एकमेकाला ते देतात. हो, 2 गोपिका एकत्र आल्या. उदाहरणार्थ समजा आता त्या पाणी आणायला चालल्या, उदाहरणार्थ त्या बाजाराला चालल्या. त्यांची चर्चा काय? आपली चर्चा कसली असते, हा असा आहे तो असा आहे, हे असेल ते असेल.
त्यांची चर्चा किती श्रेष्ठ होती निळोबारांनी वर्णन केलंय. एक एकटाची आसोनी एकला, विश्वे विश्वाकार होनी आठेला, दया परे हा तैसाची गमला, नंद नंदन हा आचोर आमुला, ऐसा गवळणी त्या त्यांची चर्चा जर आपण ऐकली तर सगळी वेदांताची चर्चा आहे, सगळी ज्ञानाची चर्चा आहे. एकी एकटाची आसोनी एकला, परमात्मा एकटाच आहे म्हटले. पुढं काय, विश्वे विश्वाकार होनी आठेला, पण तोच विश्वाच्या आकाराने नटलेला आहे. जया परी हा तैसाची गमला, पण असं असताना सुद्धा जसा ज्याचा भाव असेल, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं ममात्मान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जया परे हा तैसाची गमला, त्यांची चर्चा आहे. यांच्या सगळ्या गवळणी पाठ आहेत बरं का पूर्ण निळोबारांच्या, आणि नाटाचे अभंग सुद्धा पाठ आहेत. आम्ही एकाच दिंडीत चालतो ना, माहिती आहे म्हणून. विठाल विठाल एकले न कंठेची मनोनी आयने, एकले न केली निर्माण ही 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. आम्ही पंढरपूरच्या दिंडीमध्ये जात असताना आमच्या दिंडीमध्ये निळोबारायचीच गवळण म्हणायची, दुसरी नाही बरं का. हा, निळोबारायच्या गवळणी चौचरणी आहेत, ते चाली सुद्धा अवघड आहेत. पण आमच्या दिंडीमध्ये मोठी मोठी मंडळी असतात, त्यामुळे निळोबारायच्या सुरू झाल्या, किती लांबचा टप्पा असू द्या, चौचरणी गवळण सुरू करायची. 10 चरणाची, 15 चरणाची. विठ्ठल महाराज आपला अनुभव सांगतात, संतांच्या कृपेचा अनुभव सांगतात. कधी संतांचा महाराजांना कृपा झाली, कधी संतांचा हा अनुभव महाराजांना आला, त्याचं थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. जगद्गुरु श्री तुकोबारायांचं जे जीवन आहे ते साधन सिद्धाची भूमिका आहे बघा. संतांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतात ते आजान सिद्ध आणि एक असतात साधन सिद्ध. आजान सिद्ध म्हणजे ज्यांना साधना वगैरे करावी लागत नाही, सिद्ध होऊनच ते जन्माला येतात. ज्ञानोबारायांचं जर आपण वर्णन पाहिलं किंवा ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी वर्णन केलंय, एखादा मनुष्य साधना करतो, गीतेमध्ये वर्णन आलं, आणि साधना केल्यानंतर एकदम साधना पूर्ण झाली, आणि पूर्ण झाली पण साक्षात्कार होण्याच्या अगोदर तो मरण पावला, तर काय होतं? सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. अशा कुळात तो जन्माला येतो. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय की काय, दशेची वाट न पाहता वैशेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते. त्याची दशाविषय काय नाही. आता 16वं वर्ष म्हणजे काही ज्ञानेश्वरी लिहिण्याचं वर्ष नाही, पण 16व्या वर्षामध्ये सर्व काही शास्त्र तयार. त्याला कारण ते सिद्ध संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. पण
तुकोबारायांनी जी घेतलेली भूमिका आहे ती साधन सिद्धाची भूमिका आहे. महाराजांचं जीवन पाहिलं तर त्यांची जी भूमिका जर पाहिली तर तुमच्या आमच्या सारखेच सामान्य कुळात जन्माला आले आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये जसे आपल्याला अडचणी येतात तशा तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा खूप अडचणी आल्या. आपण जर महाराजांचा इतिहास सगळा पाहिला तर खूप जीवनामध्ये अडचणी, खूप जीवनामध्ये फार मोठी संकट, सगळीकडे संकट आहे. अनेक प्रकारची दुःख जीवनामध्ये आली. महाराज डगमगले नाही. आपल्याला करून दाखवलं की बाबा एवढी जरी दुःख जीवनात आली तरी माणसाने स्थिर कसं राहावं. एकाच वर्षात महाराजांच्या घरातले 5 लोक गेले. म्हणजे गावाला नाही, कायमचे सोडून गेले. वडील गेले आणि मग संसार सगळा एकदम डोक्यावर येऊन पडला. महाराजांना वाटलं ठीक आहे आपले वडील गेले, आई आहेत, आईच्या मार्गदर्शनाने आपण चांगला संसार करू आणि नेटाने संसार करायला सुरुवात केली. पण आता काय देवाला काय करायचं होतं आणि सरळ स्वभावाच्या माणसाला व्यवहारात फार अडचणी येतात. विठ्ठल विठ्ठल अहो मिरच्याचा धंदा टाकला महाराजांनी. मिरच्या विकायला जायचे, इथून मिरच्या घ्यायच्या आणि तिकडं कोकणात विकायला जायचे. मैपती महाराजांनी गेल्यानंतर मग मिरच्या घ्यायला लोक यायचे. महाराजांचा स्वभाव लोकांनी ओळखला. म्हटले महाराज अर्धा किलो मिरच्या द्या. महाराजांनी द्यायच्या. दिल्यानंतर मग लोकांनी म्हणे थोडं 2-4 वर टाका ना महाराज. महाराज टाकायचे 2-4. अहो महाराज थोड्या आणखीन जास्त टाका ना. महाराज म्हणायचे घ्या तुमच्या हाताने. तर घ्या तुमच्या हाताने असं जर म्हटलं लोकांना, लोक पुढं 1-1 किलो नाही, 2-2 किलो नाही, एकाने तर पोतच उचलून नेलं. देवाला काळजी वाटली. म्हणले आता महाराज जर घरी गेले आणि पैसे घेऊन नाही गेले तर जिजाबाई पहिल्याशिवाय आपल्याला दिल. मग देवानी एका सेवकाचं रूप धारण केलं आणि पैसे मागून आणले. विठ्ठल विठ्ठल अनेक अडचणी आल्या. पुढे मग संसाराकडे महाराजांच्या लक्षात आलं. संसार म्हटल्यानंतर त्याचं स्वरूपच दुःखाचं आहे. लक्षात घ्या, कोणाचाही संसार असला आपण प्रयत्न चांगल्यासाठी करत राहायचा, पण संसाराचं स्वरूप आहे अनित्यम असुखम लोकम. कोणचा श्लोक आहे? किं पुनर्ब्रह्मणा पुण्या भक्त्या राजश्रेष्ठता अनित्यमस्कं लोक इमं प्राप्य भजस्व. म्हणून महाराजांच्या करता मी आज जास्त श्लोक घेतोय. हो, म्हणून अनित्यम असुखम लोकम. त्याच्यावर तर ज्ञानोबारांचं व्याख्यान तुम्ही वाचा, फार गोड व्याख्यान आहे. या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसे निवघडी असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण न सुहावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओखदेशी, जेथ चहूकडे जळत वनवा तेथून न निघजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न भजीजे माते. ज्ञानोबाराय म्हणतात संसार म्हटल्यानंतर या लागी शतजर्जर नावे, 100 ठिकाणी फुटलेली नाव. आणि एखादा म्हणायला लागला 100 ठिकाणी माझी नाव फुटलेली आहे पण मी नदीच्या पलीकडे निवांत बसून जाईल, चालत नाही. तसं संसार म्हटल्यानंतर कोणीतरी आजारी पडणार, कोणीतरी मरणार, कोणाचा तरी अपघात होणार, कोणीतरी भांडायला येणार, हे त्याचं स्वरूपच आहे. म्हणून आहे प्रयत्न आपण करायचा आहे कमी होण्याकरता, पण संसारात हे कधी संपत नाही. विठ्ठल म्हणून योग शब्दाची व्याख्या मी तिथे प्रवचनात आपल्या भागवतात बोललो. योग शब्दाची व्याख्या भगवंतांनी गीतेमध्ये सांगितली. समत्वम योग उच्यते. एवढंच मला आठवतंय. तुम्ही बघा मागचं पुढचं काय असेल. हा पण कोणत्या श्लोकातलं आहे? हा पण श्लोक सुरुवात समत्वम योग उच्यते. ते आळंदीला मला आता रोजच्या प्रवचनाची सवय आहे आणि मला आता तरी थोड्याफार वय आठवतात बरं का. 4-5 वर्षापूर्वी काहीच वय आठवत नव्हत्या. मंदिरात रोज प्रवचन सांगतो आणि ते प्रवचन ऐकायला जे लोक आलेले त्यातले बरेचसे ज्ञानेश्वरी पाठवाले. मग मी असं आपलं नुसतं टोक म्हणतो
काही काही रोज ऐकणारी मंडळी आहेत बरं का, आमचे पवार साहेब रोज ज्ञानेश्वरी ऐकतात लाईव्ह मध्ये बरं का. म्हणजे मंदिरातली जी ज्ञानेश्वरी आहे, कमीत कमी 10,000 लोक रोज लाईव्ह ऐकतात. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे मला असे तुकडे आठवतात. समत्वम योग उच्यते. भगवान आहे का, आठवला का? भगवान मोबाईलमध्ये सुद्धा व्यवस्था आहे बरं का. आता नुसतं तेवढं टाकलं ना तर लगेच सगळा श्लोक येतो. ओळीमध्ये सुद्धा तुम्ही कुठली एक ओळीचं एक टाकलं तरी सगळी ओळी लगेच येते. हो, म्हणजे काय उपकार केलेत बघा आपल्याला. म्हणजे पाठ करायचा त्रासच सोडून. योग योग म्हणजे काय? भगवान परमात्मा सांगतात, ऐका, लक्ष द्या. योग म्हणजे फक्त डोळे झाकून बसणं नाही. योग म्हणजे तटस्थ अवस्था प्राप्त करून घेणं नाही. भगवान परमात्म्याचा गीतेतला योग असा आहे, आठवलं का? नाही, गीतेचा योग असा आहे की समत्व अर्जुना, समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी. चित्ताचं समत्व हा योग आहे. म्हणजे काय? केवळ सुखात राहणं म्हणजे योग नाही. केवळ दुःखाचं जीवन जगणं म्हणजे योग नाही. सुख असू द्या का दुःख असू द्या, दोन्हीत सम राहणं म्हणजे योग. बघा, हो, केवळ शांततेत राहणं म्हणजे योग नाही. केवळ विक्षेपाचं जीवन जगणं म्हणजे योग नाही. विक्षेप असू द्या का शांतता असू द्या, दोन्हीचा मी द्रष्टा आहे, साक्षी आहे, अशी स्थिती प्राप्त होणं म्हणजे योग. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय? स्तुती एखादा करतोय किंवा निंदा एखादा करतोय, मान एखादा करतोय, अपमान एखादा करतोय, त्यावेळेस त्याची प्रतिक्रिया कदाचित वेगवेगळी होईल. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, तुकाराम महाराज विचार करायला लागले की आपल्या जीवनातलं हे दुःख संपलं पाहिजे आणि आपल्याला शाश्वत सुख मिळालं पाहिजे. कुठं हे शाश्वत सुख आपल्याला मिळेल? कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, ज्ञानेश्वरी वाचली, मग महाराजांच्या लक्षात आलं की संत भेटल्याशिवाय आपल्याला हे शाश्वत सुख मिळणार नाही. आणि मग तुकाराम महाराज संतांचा शोध घेण्याकरता प्रयत्न करू लागले. कै हे बिरडे पिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने. संत मला भेटले पाहिजेत अशी तळमळ निर्माण झाली. किंबहुना भगवंताला सुद्धा प्रार्थना केली, मला संत भेटले पाहिजे. विठ्ठल कारण संत जे आहेत ते साधकाच्या जीवनातला एक वसंत ऋतू आहे. अनुभव अमृतामध्ये ज्ञानोबारायांनी संतांना साधकाच्या उपायरूपी वनातला वसंत ऋतू म्हटले. योगस्थ कुलकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समभूत्वा समत्वम योग. दुसऱ्या किती अध्याय आहे? दुसऱ्या अध्याय. वा, ठीक आहे. योगस्थ कुलकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम उच्यते. हो, काय आपला विषय चालला होता? आपण थोडं पुढे गेलोय आता. देवाला सुद्धा तुकाराम महाराज देवाला सुद्धा प्रार्थना करतात. हा, देवाला सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात लवकर मला संतांची भेट. आणि संत म्हणजे साधकाच्या उपायरूपी वनातला वसंत. संत संगती जय चरण सेवा,
लगे मुक्ती आणि संपदा. देवाला सुद्धा हेच मागितलंय. कारण संत आल्याशिवाय माणसाच्या जीवनातली साधन परिपूर्णता साधनाला फळ येत नाही. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले, जसा एखादा माळी असतो, माळी बागेला त्या ठिकाणी मशागत करतो, खत पाणी घालतो, सर्व काही करतो, पण फळं कधी येतात? ज्यावेळेस वसंत ऋतू येतो. बनकरू झाडेशी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, फळेशी तेच भेटी जे वसंत पावे. तसं आपण साधना करतोय, पण आपल्या साधनेला फळ येईल की नाही सांगता येत नाही. उलट कधी कधी मनाने केलेली साधना आहे त्याला खरं फळ येण्याच्या ऐवजी उलटं फळ येतं. मनाने जे परमार्थ करतात त्यांच्या जीवनात सुख मिळायच्या ऐवजी दुःखच येतं. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं, परमार्थ करणारे लोकांच्या पेक्षा परमार्थ न करणारे सुखी आहेत. परमार्थ न करणारे तात्पुरते का होईना सुखी आहेत, पण चुकीचे परमार्थ करणारे दुःखी आहेत. विठ्ठल म्हणून परमार्थ करत असताना मनाने करायचं नाही, संतांच्या मार्गदर्शनाने परमार्थ करायचा आहे. म्हणून तुकोबारायांना संत भेटले, जागृतीत भेटले का स्वप्नात भेटले? सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाही घडली, सापडविले वाटे भोजना मागती, पडिला विसर. स्वप्नात देव गुरु भेटले आणि स्वप्नी मानियेला गुरुचा उपदेश, धरीला विश्वास दृढ नामी. जो मंत्र गुरुनी स्वप्नात सांगितला त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या मंत्राचा इतका जप केला, देवालाच उभं राहावं लागलं. आपल्याला जागृतीत गुरुनी किती मंत्र सांगितले, पण तरी आपला विश्वास बसत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग संत भेटले, संतांनी कृपा केली, मला सरत केलं. कसं सरत केलं? पहिलं चरण. संतांनी सरता केलो कैसा परी, संतांनी सरता केलो कैसा परी, म्हणतात, मला संतांनी सरत केलं, मी माझ्या प्रयत्नाने सरता झालो नाही. मी हे केलं, मी ते केलं, माझ्या प्रयत्नाने काहीच नाही झालं, माझा अधिकार काहीच नव्हता. पण संतांचा फार मोठा अधिकार. असे संत मला भेटले आणि त्यांनी माझं जीवन सगळं सरत केलं. कशाप्रमाणे सरत केलं? चंदनी ते बोरी व्यापिली. दृष्टांत देऊन सांगितलं, ज्याप्रमाणे चंदनाचं झाड आपल्या सामर्थ्याने
शेजारी आलेल्या झाडाला सुगंधी करतं, तसं संतांनी मला सरत केलं. विठ्ठल आता हे संत कोण? संतांनी सरत केलं म्हणजे नेमकं काय केलं आणि त्याच्याकरता चंदनाचा आणि बोरीचा दृष्टांत का दिलेला आहे, थोडासा विचार करायचा आहे. पहिला जो शब्द आहे संत, हा नेहमीचाच येणारा शब्द आहे, त्याच्यावर आपण व्याख्यान नेहमी ऐकतो म्हणून मी विस्तार करत नाही. संत कोणाला म्हणायचं? संत हा काही वेशावर अवलंबून नाही, संत हा देशावर अवलंबून नाही. लहान आहे का मोठा आहे का स्त्री आहे का पुरुष आहे, आमक्या जातीचा आहे का तमक्या जातीचा, ह्याच्यावर संतपणा काही अवलंबून नाही. संतांच्या लक्षणात जो बसला तो कोणी का असेना संत. हो, सामान्य जनाबाई नामदेव महाराजांचा सहवासात राहिल्या, आपल्या वाट्याला आलेलं काम करत करत देवाचं नामस्मरण केलं, संत पदवीला जाऊन पोचल्या. त्यांची कीर्ती फार काशीपर्यंत गेली. फार मोठे संत जनाबाई, ज्यांना काम करू लागण्याकरता साक्षात देव येतो. कबीर महाराजांना जिज्ञासा निर्माण झाली, कोण आहे जनाबाई की देवजीला दळू लागायला येतो, देवजीला पाणी भरू लागायला येतो. आपण त्या जनाबाईचं दर्शन घ्यायला गेलं पाहिजे म्हणून जनाबाई कबीर महाराज काशीवरून कुठं आले? पंढरपूरला. सकाळी सकाळीच पंढरपूरला आल्याबरोबर 8-9 वाजण्याचा सुमार असेल. संत जनाबाई कुठे राहतात, संत जनाबाई कुठे राहतात. योगायोगाने जनाबाईची आणि एका बाईची भांडणं लागली होती गौरी म्हणून, आणि जिच्याबरोबर भांडणं लागली होती तिला विचारलं संत जनाबाई कुठं राहतात. म्हणजे एखाद्या नास्तिक माणसाला महाराजांचा पत्ता विचार, ते नीट सांगल का? म्हणून ती म्हणायला लागली, ही भांडकुदळी सनी आहे म्हणे, जनी सकाळपासून माझ्याबरोबर गौऱ्या करता भांडते, तुम्ही खुशाल तिला संत म्हणताय, कुठली आली ती संत? कबीर महाराजांना संशय निर्माण झाला ना. जनाबाईकडे गेले, हात जोडले, म्हणले जनाबाई मी तुम्हाला भेटण्याकरता फार काशीहून आलो, देव तुम्हाला दळू लागतो, देव तुम्हाला पाणी भरू लागतो, तुम्ही संत आहात आणि तुम्ही तर खुशाल इकडं भांडताय. जनाबाई हसल्या, म्हणले तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून? आणि भांडल्यानंतर जायला माझा काही संतपणा इतका कच्चा आहे का? विठ्ठल हक्का करता कधी कधी भांडावं लागतं. मी लोकांच्या बरोबर भांडते असं नाही, मी देवाबरोबर सुद्धा भांडते. जनाबाईचे देवाबरोबर भांडण्याचे काही अभंग आहेत, आपल्याला तिकडे जायचं नाही. असू द्या. संतांची लक्षणं आली गीतेमध्ये. सगळी भक्ताची लक्षणं आहेत, ती संतांचीच लक्षणं आहेत. आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी, कामनी जैशी, किंवा ज्या उपाधी माझी गुप्त, चैतन्य ऐसे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती, महात्मानुस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्तनन्य मानसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. सगळी संतांचे लक्षण आहेत. संतांच्या लक्षणात बसला तो संत. आणि असे संत जे आहेत ते मला भेटले आणि त्यांनी मला सरत केलं. आता सरत केलं म्हणजे काय? विठ्ठल सरत केलं शब्दाचा अर्थ आहे त्यांनी देवाचं दर्शन करून दिलं, परमात्म्याची भेट करून दिली, त्यांनी मला आत्मज्ञान करून दिलं. काही घ्या तुम्ही, जीवाचा सारखा प्रवास सुरू आहे, दुःख संपलं पाहिजे आणि शाश्वत सुख मिळालं पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ज्याला मोक्ष असंही म्हणतात. आणि त्याच्याकरता सारखा जीवाचा प्रवास सुरू आहे. या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. सरता जीव कधी होतो? जेव्हा भगवत स्वरूपाचा साक्षात्कार होईल तेव्हा. आणि संतांनी मात्र मला सरत केलं. अगोदर जेवढे लोक भेटले त्यांनी मला परत केलं. परत केलं म्हणजे परत जन्माला यावं लागलं. मरती मेली नेनो किती, हाची लाभ तयाची संगती, म्हणून येतो काकुळती, निश्चय चित्ती दृढ द्यावा. आतापर्यंत जे भेटले त्यांनी सगळ्यांनी परत आणलं. संत भेटले आणि मग त्यांनी सरत केलं.
आले संत पायी ठेविती मस्तकी जिही उभय लोकी सरता केलो विठ्ठल विठ्ठल पण कशाप्रमाणे सर्त केलंय समजून सांगण्याकरता दृष्टांत दिलाय. चंदनी ते बोरी व्यापिली. दृष्टांत जो असतो तो उभय संमत असतो. सिद्धांत समजून सांगण्याकरता साधू संत दृष्टांत सांगत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, किती ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या? 9035. त्याच्यापैकी असं म्हणतात की अर्ध्या ओव्या दृष्टांताच्याच आहेत. अर्धे सिद्धांत आहेत आणि अर्धे दृष्टांत. मोठ्यांच्या मुखातून ऐकलं, नुसते दृष्टांत जरी कळले तरी व्यवहार कसा करायचा कळतंय. विठ्ठल काय दृष्टांत देतात ज्ञानोबाराय? ज्ञानोबारांचे दृष्टांत असे असतात, जे सिद्धांत सांगण्याकरता जे दृष्टांत आहेत ते सुद्धा एका एका शास्त्रातले सिद्धांत आहेत. बघा तुम्ही, ज्याला ज्ञान झालंय तो मनुष्य कर्म करतो, पण कर्म करून सुद्धा तो कर्म करत नाही. त्याला नैष्कर्म्य दशा म्हणतात. त्याच्याकरता एक दृष्टांत दिलाय. ना तरी उद्वास्ताचे निप्रमाणे जैसे न चालता तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीचा सता. ज्ञानोबारायने हा दृष्टांत 750 वर्षापूर्वी दिलाय. सूर्य चालत नाही, तो एकाच जागेवर आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्याच्यामुळे आपल्याला सूर्य फिरतो असा भ्रम होतो. तसं ज्ञानी मनुष्य जो आहे आपल्याला कर्म करताना दिसतो, पण तो काहीच करत नसतो. विठ्ठल मुक्ताचे देह तैसे हले चाले संस्कार वशे ते देखोनी लोग पिसे करता म्हणते. तो काहीच करत नाही. कर्मण्य कर्मय पश्येत कृष्ण कर्म. कर्म जरी करत असला तरी सुद्धा तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नातळे न शिंपे जळी जळे पद्मपत्र मिवाम भसा. तो कोणता श्लोक आहे? ब्रह्मण्याधाय कर्माणि लिप्यतेन सपापेन पद्मपत्र मिवाम भसा. तो करतो पण कर्माने लिप्त होत नाही. मी कशा करता सांगतो हे? काय आपला मूळ विषय चाललाय? हा, सरता चाललाय. सरताच्या पुढे गेलो आपण. आता चंदना आणि बोरी व्यापेल तिकडे चाललंय आपलं. बरोबर आहे ना? चंदनाची उपमा संतांना दिलेली आहे आणि बोरीची उपमा आपल्याला दिली. विठ्ठल मी ज्ञानेश्वरीतले दृष्टांत आणि सिद्धांत सांगत होतो, तिथं होतो बरं का मी. संतांना चंदनाची उपमा का दिली आणि आपल्याला बोरीची उपमा का दिली? काहीतरी साम्य आहे म्हणून दिली की नाही? तर चंदनामध्ये आणि संतांच्यात काय साम्य आहे? 1-2 साम्य आपल्याला पाहता येतात. चंदन जसा सर्वांगाने सुगंधी, तसं संतांचं सर्व जीवन पवित्र. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग. चंदन जो असतो सहवासात गेलेले जे आहेत त्यांना सुगंधी करतो. गुण देण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. काही लोक असे असतात गुण कमी ना अवगुणच जास्त, काही उपयोग नाही. काहींच्याकडे गुण आहेत पण दुसऱ्याला देण्याची अजिबात वृत्ती नाही. एखाद्याला जर विचारलं का तुम्ही चांगलं वाजवता, मला शिकवा ना, तर तुला शिकवायला मी शिकलोय का म्हणतो. मी तो शिकवत नाही. काही काही लोक आपल्यातले गुण देत नाहीत. चांगले चांगले विद्या लुप्त झाल्या कारण त्या लोकांनी कोणालाच दिल्या नाही. विठ्ठल काही लोकांना गुण द्यावेसे वाटतात परंतु त्यांना गुण देता येत नाहीत, कारण देणं हे सुद्धा कला आहे. नुसतंच विद्वान असून चालत नाही बरं का, पण आपलं गुण दुसऱ्याला देता आले पाहिजेत. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, शिक्षकात काही प्रकार असतात. काही शिक्षक असे असतात की त्यांचं विद्यार्थ्यांना चांगलं कळतं. हुशार विद्यार्थी म्हणतात आमचा टाइमपास झाला, हे तर आम्हाला सगळं कळतंच. काही शिक्षक असे असतात
की हुशार विद्यार्थ्यांना त्यांचं चांगलं कळतं, ढ विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जातं. काही शिक्षक असे असतात, हुशार विद्यार्थ्यांनाही कळतं, ढ विद्यार्थ्यांना कळतं, आणि असे शिक्षक म्हणजे संत आहेत. विठ्ठल अहो, एकदम ढ विद्यार्थी रेडा आणि एकदम हुशार विद्यार्थी चांगदेव महाराज, दोघांना शिकवण्याचं सामर्थ्य आमच्या ज्ञानोबारायामध्ये. विठ्ठल चंदनामध्ये गुण देण्याचं सामर्थ्य आहे. काही काही लोक असे असतात, त्यांच्या आपण नुसतं सहवासात गेलं त्यांचे गुण आपल्यात यायला लागतात. त्यापैकी चंदन आहे. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे, तरु चंदन झाले स्पर्शे, तरु चंदन झाले स्पर्शे. चंदनामध्ये दुसरा गुण आहे, चंदन शीतल करतो. तापलेलं जर तेल असलं आणि एक थेंब आपण त्यात चंदन टाकला, एक थेंब बर का, तरी ते शीतल होऊन जातं. तसं संत सुद्धा संसाराने तप्त झालेल्या जीवांना ज्ञानाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे काय करतात, शीतल करतात. हो, त्रिगुण तो काढी संत संग. काय, तापला चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. संत चंदन जसा झिजतो तसे संतही झिजतात. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. आता संतांना चंदनाची उपमा दिली, का दिली कळलं तर आपल्याला बोरीची उपमा दिली. बोरीचं झाड माहिती आहे ना, आपल्याला बोरीची उपमा का दिली? आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला बरं का, अज्ञानी माणसाला. बोरी जी असते, ज्ञानोबारायांनी ही बोरी रजोगुणी आणि तमोगुणी माणसं कशी असतात हे सांगण्याकरता घेतलेली. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही शोधलं, मी एक ग्रंथ पाहिला, ज्ञानेश्वरीतील आलेली झाडं, ज्ञानेश्वरीत आलेले पक्षी, ज्ञानेश्वरीत आलेले प्राणी, हे प्राणीशास्त्र, पक्षीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, त्याच्यावर प्रबंध लिहू राहिले लोक. आता विठाल विठाल विठाल. बोरी कशा करता घेतली? रजोगुणी तमोगुणी म्हणजे दुर्जन माणसं कशी असतात हे सांगण्याकरता बोरी घेतली ज्ञानोबारायांनी. ओळी सांगतो. गोवी गेली या जवळी, झगटली अंग फाळी, फळे तरी आत पोळी, बोराठी जैशी, तैसा मने वाचा काये, पुढीला ते दुःख देत जाहे, स्वार्थ न साधिता पाहे पराचे हित. जसं मनुष्य आपलं हित पाहत असताना, आपला स्वार्थ पाहत असताना दुसऱ्याचा अजिबात विचार करत नाही, कसा असतो तो बोरीसारखा असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, गोवी गेलिया जवळी, झगटलिया अंग फाळी. बोरी अशी असते, आपण तिच्या जवळून जायला लागलं तर ते असा वाकडा काटा असतो आणि एक सरळ काटा असतो. वाकडा काटा असा ओढून धरतो, थांबा जरा चहा पिऊन जाऊन तो. आणि आपण जवळ गेलं ते काटा काढायला लागलं तर परत दुसरं आणखीन काहीतरी गुंततं आणि तो सरळ काटासारखा टोचत राहतो. तसं दुर्जन माणसाला दोन काटे बरं का, एक काटा ममतेचा आणि एक काटा अहंकाराचा. ममतेचा काटा काहीतरी आसक्ती निर्माण करतो, प्रेम निर्माण करतो, आणि आपण जवळ गेलं की मग ते अहंकाराचा काटा टोचत राहतो. व्यवहारात एक म्हण आहे बघा, धरलं की चावतंय आणि सोडलं की धरावं का सोडावं हे कळत नाही दुर्जन माणसांना. पण अशा बोरी चंदना, संतरूपी चंदनाच्या सहवासात गेल्या. काय झालं? चंदनी ते बोरी, संताने सरता गेलो तैसा परी.
संतांच्या जवळ बरं का. मी ते मैपती महाराजांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिले, त्याच्यामध्ये असं एक उदाहरण सांगितलं. तुकाराम महाराजांच्या घरी रात्रीचे चोर चोरी करण्याकरता गेले. एकादशीचा दिवस तुकाराम महाराज कीर्तनाला गेलेले होते. आता तुकाराम महाराजांच्याकडे चोरी करण्यासारखं जास्त काय तसं नव्हतंच बरं का. आम्ही सदैव चोराला काय हो, काही जे सापडेल ते घेऊ म्हणून गेले. तुकाराम महाराजांच्या घरी एक म्हैस होती आणि ती तुकाराम महाराजांनी आणलेली नव्हती, जिजाबाईंनी माहेरून आणलेली होती बरं का. लग्नात मिळाली असेल कदाचित. त्या जिजाबाईचं त्या म्हैशीवर खूप प्रेम. चोर रात्रीचे गेले, म्हैस सोडली आणि म्हैस सोडल्यानंतर चोरांनी ती म्हैस घेऊन ते चालले रस्त्याने. देवाला काळजी वाटली, म्हटले आता जर ही म्हैस गेली, कारण सगळं कुटुंब कशावर चाललेलं आहे, म्हैशीच्या दुधावर, आणि आता जर म्हैस नेली चोरांनी तर जिजाबाई उद्या तुकाराम महाराजांना काय नाही म्हणणार, पण माझा उद्धार केल्याशिवाय राहणार, मला शिवाय देईल जिजाबाई. म्हणून देवाने एका राक्षसाचं रूप धारण केलं. रस्त्याने जे चोर चालले होते त्यांच्यासमोर असा भला मोठा राक्षस, हातामध्ये असा गदा वगैरे घेऊन, नाकराळ विकराळ राक्षस पाहिल्यावर चोर म्हटले इकडं राक्षस दिसतोय, आपलं दुसऱ्या रस्त्याने चाला. तिकडेही राक्षस दिसायला लागला. तिसऱ्या रस्त्याने चाला, तिकडेही राक्षस दिसायला लागला. मग म्हटले आपण तुकाराम महाराजांच्या घरी चोरी केली म्हणून राक्षस आपल्या मागे लागला, म्हैस द्या सोडून म्हणे, आणि आता पळा, जीव वाचवा. म्हैस सोडली, जीव वाचवायला पळायला लागले, पण समोर राक्षसच दिसायचा. म्हणले आता सुटायचं असेल तर कीर्तनात चाला. कीर्तनात आले, गुपचूप टाळ घेऊन उभे राहिले तुकाराम महाराजांच्या. विठोबा रखमाई सुरू झाल्यानंतर एक चोर तुकाराम महाराजांच्या जवळ गेला. म्हटलं महाराज आम्हाला वाचवा. म्हणजे काय बाबा वाचवायचं, कीर्तनात तुम्हाला काय कसली भीती आहे? म्हणले भीती म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणले आमच्या मागे एक राक्षस लागलाय म्हणे, आणि तो बघा समोर दिसतोय म्हणे. त्यांना ते कीर्तनात सुद्धा दिसायचं बाहेर उभा राहिलाय. म्हणजे कीर्तन संपू द्या, मी बघतो म्हणे तुमच्याकडे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आला, हा कोण राक्षस असावा, कशा करता तुमच्या राक्षस मागायला लागला? नाही म्हणे आमचं चुकलं, आम्ही तुमच्या घरी म्हैस चोरायला गेलो. मग महाराजांच्या लक्षात आलं हा राक्षस कोण आहे ते. तुकाराम महाराजांनी कीर्तनातच देवाला बोलायला सुरुवात केली. म्हटले देवा, ही लहानपणी गाई म्हशी वळायची सवय काय अजून गेलेली दिसत नाही. तिकडं म्हशी वळायच्या सोडून इकडं कीर्तनात या, विठ्ठल विठ्ठल. आणि त्या चोरांना म्हटले हा काही करू शकत नाही म्हणे तुम्हाला. आता तुम्हाला जर म्हैस पाहिजे असेल ना, कीर्तन संपलं की आपण बरोबर जाऊ, मी तुम्हाला म्हैस देणार. आता म्हैस घेतील का होते? त्या होत्या बोरी, पण टाळकरी झाले. विठ्ठल पण हा दृष्टांत तुकाराम महाराजांना थोडासा कमी वाटला, कारण चंदन जो आहे ते सगळ्या झाडांना सुगंधित करत नाही. चंदना जवळ जरी असली तरी 2 झाडं सुगंधित होत नाही. 2 झाडांना चंदन सुगंधित करत नाही. त्याच्यामध्ये एक आहे केळी आणि दुसरा आहे वेळू. वेळूच्या झाडाला काय म्हणतात? आणखीन एक टोपण नाव आहे बांबू. एक जण मला म्हटलं का हो, चंदन सगळ्याला सुगंधित करतो आणि बांबूलाच का सोडतो? म्हटलं त्याचं नावच आहे बांबू, त्याला वितीवर गाठी आहेत म्हटलं. पण चंदन नसला जरी सुगंध, त्याला एक सोडतो चंदन आणि केळीला सोडतो. दुसरं म्हणजे चंदनात दोष असा आहे की चंदन सुगंधी करतो पण चंदन नाही करत. हे 2 दोष संतात नाही, हे सांगण्याकरता दुसरं चरण आहे.
चंदनात सुद्धा काही कमीपणा आहे, उणेपणा आहे, तो संतांच्या मध्ये आहे. हे सांगण्याकरता दुसरं चरण आहे. गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या. संत जे आहेत ते उद्धार करत असताना गुणाचा विचार करत नाहीत, दोषाचा विचार करत नाहीत, जातीचा विचार करत नाहीत. आणि संत जे आहेत ते केवळ उद्धार करतात असं नाही, तर संत बनवतात. विठ्ठल व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर बहुतेक मंडळी दोष बघतात. काही काही मंडळींचा स्वभाव असा आहे की नुसतं दोषच बघायचा, म्हणजे दोष बुद्धी असते. कोणाचे चांगले गुण सांगा, लगेच त्यातला एखादा दोष काढायचा आणि म्हणायचं ते सगळं बरं आहे बरं आहे, पण ते हे. तसं पाहायला गेलं तर मनुष्य म्हटलं प्रत्येकाच्यात काही ना काही दोष असतोच. वैकुंठवासी परमपूज्य डोंगरीजी महाराज असं म्हणायचे, साधू संतात सुद्धा एखादा दोष असतो. काही काही लोक तेवढंच घेतात म्हणे. ते उदाहरण सांगायचे, आई जशी आपल्या मुलाला खूप चांगलं सजवते, नटवते, पण दृष्ट लागू नये म्हणून एखादा काळा टिकला लावते, तसं देव सुद्धा संतांना एकदम चांगलं सजवतो, पण मुद्दाम एखादा असा काहीतरी दोष ठेवतो. पण दुष्ट लोक जे आहेत ना तेवढाच दोष पाहतात. विठ्ठल खरं सांगू का, हे गुणदोष जे असतात ना ते प्रेमात असतात. आपली प्रेमाची व्यक्ती असली माणसाला दोष दिसत नाही, आणि प्रेमाची व्यक्ती नसली माणसाला गुण दिसत नाही. प्रेमाची व्यक्ती असू द्या, कसंही काम करू द्या, होतच असतं, चुकतच असतं. प्रेमातला आहे आणि प्रेमातला नसला किती चांगलं काम करू दे, असंच झालं तसंच झालं, असं होतं. संतांचं सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे, अतिथीचा तैसे पुढीलाचे दोष, आपुल्या दृष्टी चोख, करोनी घाली अवलोक तयावरी. संत जे आहेत दोष बाजूला करतात आणि गुण करून पाहतात. विठ्ठल इतर साधनं उद्धार करण्याच्या बाबतीत दोषाचा आणि गुणाचा विचार करतात. एवढे मोठे वेद भगवान आहेत, पण वेद भगवान सुद्धा कृपण आहेत बरं का. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण उद्धाराच्या बाबतीमध्ये भक्त राखी पायापाशी. संतांचं मात्र एकादश स्कंदामध्ये, आता एकादश स्कंदात श्लोक आला बरं का. थांब बर बोला. वा, आता आणखीन मी विचारतो, म्हणजे मी सुरुवात करून देतो श्लोकाची. काय नाही, एकादश स्कंदाच्या सुरुवातीलाच नारद महर्षींचा आणि वसुदेवाचा संवाद आलेला आहे. नारद महर्षी वसुदेवांच्या घरी आल्यानंतर वसुदेवांनी सांगितलं की मला तुम्ही ज्ञान सांगा. नारद महर्षी म्हटले, मी काय तुम्हाला ज्ञान सांगणार, तुमच्या घरी कोण जन्माला आले, सगळ्या जगाचा बाप, सगळ्या जगाला ज्ञान सांगणारा देव तुमच्या घरात जन्माला आलेला आहे. तेव्हा वसुदेवजी म्हणतात, काय सांगायचं नारद महर्षी, माझा पुत्र श्रीकृष्ण जाण, मज न सांगेचे ब्रह्मज्ञान, म्हणे मी तुझे बाळक पूर्ण, धरुणी चरण वंदे तसे. मी म्हटलं नाही कृष्णा, अर्जुनाला सांगितलं, उद्धवाला सांगितलं, सांग ना जरा मला ज्ञान. ते माझ्या मांडीवर बसते म्हणे, माझी दाढी ओढते, मिशा ओढते, म्हणते बाप, मुलगा कुठं बापाला शिकवतो का बाबा. देवाने मुद्दाम नाही सांगितलं बरं का.
देवाला माहिती आहे सोनाराकडून कान टोचावे लागतात. विठाल विठाल तिथे देवांची आणि संतांची तुलना केली. भजंती ये यथा देवान सदैव मत्सराः छायेव कर्मसुचिवाः साधो दीनवत्सलाः. भजंती ये यथा देवान देवा आपी तथैव तान. जसे देवांचे भजन करतात देव सुद्धा तसेच भजन करतात. छायेव कर्म सचिवा. देव कसे आहेत छायेप्रमाणे. म्हणजे आपली छाया जशी आहे आपण हात वर केला की छाया हात वर करतात तसं तुम्ही थोडंसं करा मग देव करतात. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुः परस्परं भावयन्तः श्रेय परमा. पण साधूचं मात्र तसं नाही. साधू दीनवत्सल आहेत. साधू दीनवत्सल आहेत म्हणजे साधू हे बघत नाहीत तुम्ही काय दिलंय. साधूचा स्वभाव असा असतो कोणी काय देव न देव अज्ञानी असो ज्ञानी असो गुणी असो दोषी असतो सगळ्यांचा उद्धार. विठ्ठल किती अशी दोषी माणसं आहेत. ज्ञानोबारायांनी पसायदान लिहिलं. पसायदानातली पहिली मार्गिनी कोणा करताय. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रीवांचे. हो व्यास महर्षी ज्ञानी होते म्हणून त्यांना उपदेश केला तिथंच आलंय. आणि दुर्बाळ अज्ञानी आहे लहान बाळक म्हणून त्याची उपेक्षा केली असं नाही. जो व्यास महर्षींना उपदेश केला नारद महर्षींनी तोच दुर्बाळाला केला. या संत परिसुदा हा त्रिभुवनी नाही थोर. हो संत उदार उदार संत उदार उदार भरले आनंद भांडार. गुणदोष याती याती महत्वाची. संत याती सुद्धा पाहत नाहीत. त्याच्यावर न बोललेलं बरं ते वादास्पद होऊन जात. हो मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं ते म्हणे जात कशाला म्हणतात जे मनातून कधीच जात नाही त्याला जात म्हणायचं. संत जे आहेत यातायाती धर्म कोणी येऊ द्या. हो संतांच्या कोणीकडे गेला तर ते भिल्ल जातीची होती काय ते जण शबरी. बाकीचे सगळे मागं सरले. काय महाराज भिल्ल जातीची बाईन खुशाल तुम्ही हिला इथं आपल्या घरी ठेवली आपल्या आश्रमात आणली. तिने पाय पाण्यात घातला तर सगळ्यांनी बहिष्कार टाकला पाण्यावर. म्हटले आता पाण्याकडे जायचं. तिचा पाय लागला तिचा हात लागला म्हणे. झालं असं त्यात किडे पडले म्हणतात पाण्यामध्ये. किडे पडले आणि संतांनी सांगितलं त्या मतंग ऋषींनी सांगितलं शबरीने आंघोळ केली तर ते किडे जातील म्हणे. आपल्याकडे आणखीन एक चरित्र आहे बघा. स्वर्गात अमृत नासलं म्हणे. स्वर्गात अमृत काय झालं नासलं. म्हणजे आता हे अमृत नासलेलं शुद्ध कसं होईल. सगळ्या औषधी टाकून बघितले देवाने सगळं काय केलं. म्हणजे एकच उपाय म्हणे मृत्यू लोकांमध्ये मंगळवेढ आहे आणि तिथं चोखा मेळा संत आहे त्यांनी बोट बिडवलं की परत चांगलं होतंय म्हणे. विठाल ही सगळी संत मंडळी तीर्थयात्रेला गेली. एक हरपाल नावाचा भिल्ल होता सातपुड्याच्या पर्वतात आणि तो असा होता त्याचा वाटमारीचा धंदा. म्हणजे रस्त्याने जाणारे येणारी माणसं आहेत त्यांना विचारायचा तुमच्या गळ्यात माळ आहे का हो. तुम्ही पंढरपूरची वारी करता का तुम्ही देवाचं नामस्मरण करता का. तो जर म्हणला मी माळकरी आहे मी विठ्ठल विठ्ठल म्हणतो मी वारीला जातो
हात जोडायचा आणि म्हणायचा चला माझ्या घरी, थोडंसं त्या ठिकाणी पाहुणचार घ्या, काहीतरी खा प्या. त्याला घ्यायचा आणि जीव घालायचा. आणि जो म्हणला मी माळकरी नाही, जो म्हणला मी देवाला मानत नाही, त्याला मारायचा आणि त्याला सगळं लुटून पैसे आणायचा आणि ते पैसे आणून इकडे पंक्ती घालायचा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारांची कीर्ती त्याने ऐकली होती. सगळी संत मंडळ आली. अशी संधी आपल्याला परत मिळणार नाही. ज्ञानोबाराय सुद्धा त्याच्या घरी गेले बरं का, सगळ्या संतांना घेऊन गेले. लगेच गेला, पत्नीला म्हटलं आपल्या घरी संत आलेले आहेत, काहीतरी त्यांचा पाहुणचार झाला पाहिजे, पंगत झाली पाहिजे. पत्नीने सांगितलं घरात काहीच शिल्लक नाही. म्हटलं आत्ता जातो ना, आता एखादं मोठं गिराईक गाठून घेऊन येतो. लगेच रस्त्यावर जाऊन बसला, वाट बघायला लागला, कोणीतरी आता येईल मोठा धनिष्ठ मनुष्य आणि मी त्याला लुटून त्या ठिकाणी सगळं संतांचं भागवेल. पण दुर्दैव असो कोणीच येईना. देवाचं नाव स्मरण करायला लागला, जप करायला लागला. देवा माझी लाज राखा, माझ्या घरी संत आलेले. आता लाज राखा म्हणल्यानंतर देवच शेड झाले. मग एक बैलगाडी रुक्मिणी आईसाहेबाला केलं सावकारी, स्वतः सावकार झाले. हातामध्ये अलंकार, गळ्यात अलंकार आणि मग निघाली गाडी. रस्त्यात आल्याबरोबर लगेच नमस्कार केला, आडवा झाला. म्हटले शेठजी माळबीळ आहे का गळ्यात? म्हणजे कसली माळण काय? म्हटलं नाही. देवबीव तुम्ही मानता का? अजिबात मानत नाही. कोण म्हणतोय? म्हणल्याबरोबर त्याने लगेच काठी काढली आणि काठी मारणार. रुक्मिणी आईसाहेबांनी हात धरला, म्हणजे मारू नको बाबा, काय घ्यायचंय ते सगळं आमचं घे म्हटलं. आणि मग सगळं घेतलं, लुटून घेऊन आला. पंगत वगैरे बसली आणि पंक्तीमध्ये साक्षात भगवान परमात्मा ते सावकारण सावकारीने येऊन बसले. ज्ञानोबारांनी सांगितलं तुझं फार मोठं भाग्य आहे, आज तुझ्या पंक्तीला देव येऊन बसलेले. कुठे आहेत देव? जाऊन बघितलं, म्हटलं यांच्यावर मी काठी उभारली होती. म्हणजे विठाला न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आता एखाद्या दोषी माणसाचा सुद्धा उद्धार संत कसे करू शकतात, याला उत्तर तिसरं चरण आहे. तुकाने आले टाळ वाजवा, टाळ. तुकाने आले समर्थाच्या आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. संत दोषी माणसाचा सुद्धा उद्धार करतात. वास्तविक पाहता दोषी माणसाचा उद्धार होऊ शकत नाही, अज्ञानी माणसाचा उद्धार होऊ शकत नाही. पण असं असताना त्याचा उद्धार संत कसं काय करतात, तर शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात संत समर्थ असतात. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात. समर्थ कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते, त्याला म्हणायचं समर्थ. कर्तुम शक्ती म्हणजे होणारी गोष्ट नाही, त्यांनी ठरवलं जर करायचं तर होऊ शकते.
अकर्तुम म्हणजे होणारी गोष्ट आहे, पण त्यांनी ठरवलं होऊ द्यायची नाही, होत नाही. आणि अन्यथा कर्तुम म्हणजे एखादी गोष्ट जशी घडवायची त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने घडवतात. विठ्ठल विठ्ठल. करील ते काय नोहे महाराज, परिपाहे भिंत कधी चालू शकत नाही. जड आहे, कशी काय ती चालेल, पण संतांनी जर ठरवलं तर भिंत सुद्धा. मी ग्रंथ वाचला, दुर्मिळ ग्रंथ आहे. ती भिंत सुद्धा म्हटले गरुड आहे, गरुड. बालकिल्य नावाचे ऋषी आहेत, त्यांनी गरुडाला शाप दिला. म्हणजे ते ध्यानाला बसले होते आणि भगवान परमात्म्यांनी गजेंद्राचा उद्धार केला आणि गजेंद्राला नकराला घेऊन वर जात असताना गरुडाला म्हटलं यांना दोघांना पण घे. आणि दोघांना घेऊन भगवान परमात्मा चालले. वर जात असताना गरुडाच्या हातून एक दोघं सुटले आणि खाली पडले. एका फांदीवर पडले आणि ती फांदी बालकिल्य ऋषीच्या अंगावर पडली. त्यांनी वर बघितलं, म्हणले कोण आहे? म्हणले गरुड आहे. माझ्या अंगावर माणसं टाकतो काय? म्हणले मी तुला शाप देतो, भिंत होशील म्हणे. गरुड म्हणले अहो मी देवाचं काम करतोय, माझ्याकडे एवढं ओझं झालं, मला खुशाल शाप देता, उशाप द्या. म्हटले भिंत होशील, पण कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराज जी भिंत चालवती ती होशील. विठ्ठल रेडा कधी बोलत नाही, पण बोलवून हात ठेवला कोणी? ज्ञानोबारायांनी आपली शक्ती त्याच्यात लावलेली, लक्षात ठेवा. म्हणून एखादा अज्ञानी जरी असला, दोषी जरी असला, तरी तुझा समर्थ संत आहेत. म्हणून समर्थ जे करी ते न हो नये चराचरी. हो, ज्ञानोबाराय म्हणतात राणीची पाला खायरा, नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षयने अकरा न जिनेची काही. रानात पाला पाचोळा खाणारी वानर, पण भगवंतानी त्यांनाच गोळा केला. कारण सगळे चंचल प्राणी वानर आहे बरं का. हो, भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही जर माझी भक्ती केली तर चंचल असलेलं मन तुमच्या ताब्यात येईल. हो, त्यांना गोळा केलं, त्यांच्याकडून कोणाला जिंकलं? ज्याची सगळे देवावर सत्ता होती. आता वानरांनी जिंकलं का देवाची शक्ती मागे होती? देवाची शक्ती मागे. म्हणून एकट्या अर्जुनाने इकडे सगळ्यांना जिंकलं. अर्जुनाची शक्ती नाही. हो, अर्जुनाची जर शक्ती असती तर भगवान निजधामाला गेल्यानंतर त्याला भिल्लांनी लुटलं नसतं. शक्ती देवाची होती. विठ्ठल तसं संतांच्या मनात आलं याचा उद्धार करायचा आहे. दोषी असू द्या, कोणी असू द्या, कसाही असू द्या. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी जरी नाही बरं का, तरी तरी होय राणा, रंक त्याचा, रंक त्याचा राणा होय. म्हणजे रंक असेल तर तो राणा होतो. याचा अर्थ गरीब असेल तो श्रीमंत होतो असा अर्थ करायचा नाही. लौकिक दृष्टीने होऊही शकतं, पण खरा अर्थ असा आहे सुखासाठी जीव रंक झालेला आहे. मला इथं सुख मिळेल, मला तिथं सुख मिळेल, मला कशाने सुख मिळेल, असा जीव जर संतांच्या सहवासात गेला तो सुखाचा राजा होतो. विठ्ठल लौकिक दृष्टीने होईल आणि परमार्थिक दृष्टीने होईल. महिपती महाराजांनी चरित्रात असं लिहिले, ज्ञानोबारायांच्याकडे एका माणसाने अनुष्ठान केलं. एक मनुष्य बीडचा होता. बीड परगुन्याचा देशपांडे नावाचा मनुष्य आला. आल्यानंतर ज्ञानोबारायाकडे अनुष्ठान केलं 70व्या वर्षी. आणि इच्छा काय होती? मला सगळ्या विद्या आल्या पाहिजेत आणि मला भरपूर पैसा मिळाला पाहिजे. कितव्या वर्षी? 70व्या वर्षी. आता ज्ञानोबारायांनी सांगितलं बाबा आता माझं कोर्ट बंद आहे, तू देहूच्या कोर्टामध्ये जा. आणि मग तो बीड परगुन्याचा मनुष्य देहूला गेला. ज्ञानोबारायांनी मला तुमच्याकडे पाठवलंय तुकाराम महाराज, माझं वय 70 वर्षाचं आहे, मला विद्वान व्हायचं आहे, चांगला कीर्तनकार विद्वान व्हायचा आहे आणि पैसे भरपूर मिळाले पाहिजे. तुकाराम महाराज हसले. तुकाराम महाराज मला म्हणायला लागले, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, मज पामर आहे पायीची वाहन,
माझ्याकडे कशाला पाठवलं म्हणले तुम्हाला, पण आता पाठवलं ना त्यांनी, थांबा म्हणले बसा. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, त्याला एक नारळ सप्रेम भेट दिला आणि 11 अभंग त्या माणसाकरता लिहून एका पत्रावर म्हटले, ह्या नारळामुळं तू धनवान होशील आणि 11 अभंग रोज वाचले विद्वान होशील, सगळ्या विद्या तुला आपोआप येतील. त्या 11 अभंग अजून गात्यात आहेत बरं का, रोज वाचत जा, याला विद्वान व्हायचं असेल. पण त्या माणसाची समोरच्याची श्रद्धा नव्हती. म्हटलं काय देऊन दिलं, मला धनवान व्हायचंय नारळ दिलाय, आणि मला विद्वान व्हायचंय आणि मराठीतले 11 अभंग दिले, संस्कृतमध्ये तर द्यायला पाहिजे होते. तिथंच नारळ टाकलं, तिथंच ते अभंग टाकले आणि गेला परत ज्ञानोबारांच्याकडे. दुसरा एक कोंडबा नावाचा ब्राह्मणच होता, सामान्य मनुष्य होता. तो थोडासा निर्बुद्ध होता, म्हणजे लोक त्याला म्हणायचे ह्याला काय कळत नाही, ह्याला काय कळत नाही, पण त्याची श्रद्धा होती तुकाराम महाराज. महाराज म्हटले, मला सगळे वाईट म्हणतात, विद्वान काही येत नाही म्हणतात, माझं कल्याण होईल का महाराज, तुमच्या कृपेने झालं तर बघा. म्हटले ठीक आहे. म्हटले हे नारळ आणि ते पत्र मी त्यासाठी तयार केलं, तर तू जा घेऊन म्हणे. तर म्हटलं बरं झालं महाराज तुम्ही मला प्रसाद दिला, मी रोज या अभंगाची सेवा करेल. ते नारळ घरी घेऊन गेला. ते नारळ सामान्य नव्हता, ते ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजाकडे तो नारळ पाठवला. आणि तो नारळ कोणाचा होता, एक गुजरातचा मनुष्य होता, त्याने ज्ञानोबारायांना नवस केला होता, मला जर त्या ठिकाणी मुलगा झाला किंवा माझं संकट जर टळलं तर मी तुम्हाला एक नारळ वाहील, पण नुसता एक नारळ नाही, त्याच्यात 1 लाख हिरे भरलेला नारळ वाहील. आणि तो नारळ त्यांनी ज्ञानोबारायांना वाहिला होता आणि तो तुकाराम महाराजांना दिला होता ज्ञानोबारायांनी, आणि तो तुकाराम महाराजांनी त्याने कोंडबाला दिला. तर कोंडबा श्रीमंत झाला नसेल का, धनवानही झाला. आणि त्याच्यानंतर रोज 11 अभंग म्हटल्यामुळे इतका विद्वान झाला. शिवाजी महाराजांच्या सभेमध्ये मुख्य यजमान म्हणून तो त्या विद्वान म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली, सगळ्या वेदविद्या त्याला प्राप्त झाल्या. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राहणार अंक त्याचा ज्ञानेश्वर. या ठिकाणी आपली सेवा संपलेली आहे. आपल्या या काय कॉलनीचं नाव काय, शिवनेरी कॉलनीमध्ये आंधळे महाराज असतील, चौधरी सर असतील, आणखी त्यांचे सगळे सहकारी असतील, यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन खूप तळमळ आहे. आमचे चौधरी सर तर कुठेही कीर्तन असलं परिसरामध्ये टाळ घेऊन उभे राहतात, येतात. ते काल तिकडे N1 मध्ये भागवत होतं, पेटी नव्हती, मी त्यांना नुसता फोन केला, म्हटलं आपल्या दांडगे काकाकडे भागवत आहे, म्हटलं पेटीच नाही. 5च मिनिटात चौधरी सरांनी पेटी पाठवली. किंवा यांनी सगळ्यांनी तळमळीने हा उपक्रम सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. ज्ञानेश्वरी पारायणी चालू आहे, कीर्तन महोत्सव चालू आहे. अशीच ही आपली सगळ्यांची सेवा म्हणा, महोत्सव म्हणा वाढत राहावेत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. बोलिले